ठाणे महानगरपालिकेने कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी तब्बल 2700 कोटी रुपयांचं टेंडर 10 वर्षासाठी काढलं आहे. याबाबत ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत महानगरपालिकेने मंजूर आकृतीबंध आस्थापनेचा घनकचरा निर्मूलन व्यवस्थापनासाठी रिक्त असलेल्या पदांवरती टेक्निकल नॉलेज असलेले अधिकारी घेतले पाहिजेत. तसेच भविष्यात ठाणे शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती वाढणार असल्याचं घनकचऱ्यामध्ये देखील वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने वाढ होणार आहे. त्यामुळे 2700 कोटी ही रक्कम कोणत्या आधारे काढली, तसेच निविदेवरती सल्लागार म्हणून नेमणूक केलेल्या व्यक्तींचे सुमित फॅसिलिटीज आणि जेव्ही एनवायरो या दोन्ही कंपन्यांशी आर्थिक हितसंबंध आहेत. या दोन्ही कंपन्यांना जेव्हीमध्ये बसाव्यात, ज्यानुसार सल्लागार यांनी निविदेच्या अटी शर्ती ठेवलेल्या आहेत. कचरा निर्मूलनासह कचऱ्यावरती प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करणाऱ्या ठाणे क्लीन एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे 25 कोटीची थकबाकी ठाणे महानगरपालिका अद्याप देऊ शकलेली नाही. यांसह अनेक त्रुटी महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना निदर्शनास आणून दिल्या आहेत. म्हणूनच महानगरपालिका डबघाईला आल्यामुळे ही निविदा रद्द करून वार्षिक तत्वांवरती निविदा काढण्यात यावी. तसे न झाल्यास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महापालिकेसमोर तीव्र आंदोलनाचा इशारा ठाणे काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिला आहे. ठाणे महानगरपालिकेने घनकचऱ्याची 2700 कोटी रुपयाची निविदा 10 वर्षासाठी काढलेली आहे. कचरा उचलणे आणि वाहतूक करणे. परंतु ठाणे महानगरपालिकेकडे पैसे नाहीत. ठाणे महानगरपालिका डबघाईला आलेली आहे. अशा वेळी त्यांना याची तरतूद करणं शक्य होणार नाही. यासह अनेक बाबी, जसं की मंजूर आकृती बंद आहे, त्याच्यामध्ये घनकचरा विभागाची काही पदं रिक्त आहेत. MMC ॲक्ट आहे, त्या MMC ॲक्टप्रमाणे ही कामं होत नाही आहेत. तुम्ही बघितलं असेल की ठाणे महानगरपालिकेत एक ठेकेदार आहे, त्याला म्हणजे कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प त्यांचे 25 कोटी रुपये महानगरपालिका देऊ शकलेली नाही आहे. त्यामुळे ठाणे शहर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. पुढच्या याच्यामध्ये लोकसंख्या ज्या प्रमाणामध्ये वाढेल त्याप्रमाणे घनकचरा वाढेल, त्याच्यानुसार तो मेट्रिक टन कचरा वाढेल आणि त्याच्यामध्ये तरतूदी या करायला लागतील. त्यामुळे आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे की ज्या MMC ॲक्टप्रमाणे एखाद्या प्रकल्पासाठी जी 10 वर्षाची निविदा असू शकते, पण दैनंदिन जी कामं आहेत त्याच्यासाठी या वार्षिक निविदा काढल्या गेल्या पाहिजेत. म्हणून आम्ही त्यांच्या ही बाब सन्मान्य अध्यक्ष विक्रांतजी चव्हाण यांनी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आणि या पत्राद्वारे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की याच्या वार्षिक निविदा या ठिकाणी काढल्या गेल्या पाहिजेत. कारण अद्यापपर्यंत कुठल्याही महानगरपालिकेने 5 वर्ष 10 वर्ष अशा दराच्या किंवा अशा मोठ्या कालावधीच्या निविदा काढलेल्या नाही आहेत. चुकी जी निविदा प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जाते, त्या निविदा प्रक्रियेला आमचा विरोध आहे. जी सल्लागार कंपनी त्या ठिकाणी नेमलेली आहे, त्या सल्लागार कंपनीचे ज्या 2 कंपन्या या टेंडरसाठी उतरलेल्या आहेत आणि जशा प्रकारे या सल्लागार कंपनीने त्यांच्या अटी शर्ती बनवलेल्या आहेत की दुसरी कुठली कंपनी त्याच्यामध्ये ती इलिजिबल नाही राहिली पाहिजे, या ज्या बनवलेल्या अटी शर्ती असतील बाकीच्या कंपन्यांना त्या ठिकाणी बाजूला ठेवणं आणि एवढ्या मोठ्या रकमेची त्या ठिकाणी 2700 कोटी रुपयाची त्यांनी तरतूद करणं, जी पारदर्शक निविदा प्रक्रिया नसल्यामुळे या निविदा प्रक्रियेला आमचा विरोध आहे आणि वार्षिक निविदा त्या ठिकाणी ती काढली गेली पाहिजे. कुठल्याही प्रकारची जर तुमच्याकडे 2700 कोटी रुपयाची तरतूद नाही, तुमच्याकडे पैसे नाहीत, तुम्ही कुठल्या जीवावरती तुम्ही एवढी मोठी निविदा त्या ठिकाणी 10 वर्षासाठी काढताय. नागरी हितासाठी वेळोवेळी काँग्रेस पक्षाने आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे आणि तुम्ही मागच्या काळामध्ये बघितलं असेल की जी याच्यावरती लावलेली फुलपाखरं असतील किंवा तुमच्या ब्रिजेसवर पडलेले खड्डे असतील किंवा उद्यानं असतील किंवा भंगार कचरा गाड्या असतील, या काँग्रेसने उचललेल्या आवाजामुळेच त्या ठिकाणी बदल प्रत्येक वेळी झालेला आहे. आणि आज जनतेचा तुमचा आमचा पैसा 2700 कोटी त्याच्यामध्ये जाणार आहेत. त्यामुळे आमचं इतकंच म्हणणं आहे की ज्याप्रमाणे वर्षाला एखाद्या ते मेट्रिक टन कचऱ्याचं वाढेल आणि कचरा उचलण्याच्या पद्धती, विल्हेवाट लावण्याच्या पद्धती याच्यामध्ये सुद्धा संशोधन होत आहे, नवीन त्याच्यामध्ये त्याच्या प्रक्रिया त्याच्यामध्ये येत आहेत, तर तुम्ही वार्षिक घ्या ना. आणि ज्याप्रमाणे जसं लोकसंख्या वाढेल, नवीन UDCPR आलेला आहे, 3चा FSI त्या ठिकाणी सँक्शन झालेला आहे. ठाणे शहर मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. एक्सटेंडेड ठाणे स्टेशन त्या ठिकाणी झालेलं आहे. ठाण्यामध्ये मेट्रो धावणार आहेत, गगनचुंबी इमारती उभ्या राहणार आहेत की घोडबंदरला ठाणे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढणार आहे. ते जसं ठाणे ज्या पद्धतीने वाढेल, मग तुम्ही याला काय करणार की वाढीव्याची जोड देणार. तुम्ही 2700 कोटीची तुम्ही 6000 कोटी करणार, 7000 कोटी करणार. म्हणून आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही वार्षिक तरतुदी त्या ठिकाणी त्या केल्या पाहिजे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस
म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. साधना विद्या मंदिर शाळेचे संस्थापक व शिवसेना शिंदे गटाचे उपनेते ज्येष्ठ ओबीसी नेते दशरथदादा पाटील यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन शाळेत आणि इतर ठिकाणी करण्यात आलं होतं. शाळेचे आधारस्तंभ, विद्यार्थ्यांसाठी नवनवीन कार्यक्रम राबवणारे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक लाड पुरवणारे आणि आवडते असे व्यक्तिमत्व आहे. शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांसोबतच केक कापून वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. तसेच सकाळी गणेश मंदिर येथे जाऊन अभिषेक देखील करण्यात आला. साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळ भक्तिमय वातावरणामध्ये वाढदिवस त्यांनी साजरा केला. तसेच विविध विकास कामांचा शुभारंभ देखील दशरथदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. दशरथदादा पाटील यांच्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा सन्मान सोसायटी येथे सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी दशरथ पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी माजी नगरसेवक उमेश पाटील, माजी नगरसेवक प्रकाश परडे, अपोलो जिमचे संस्थापक कमलाकर पाटील, साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष गजानन पवार, समाजसेवक नरेश गौरी, पारसिक बँकेचे संचालक विक्रम पाटील, रणजित पाटील, विभाग प्रमुख श्याम पाटील, शहर प्रमुख नरेंद्र शिंदे, शाखा प्रमुख रवींद्र पाटील, उद्योजक जगदीश पाटील, संदीप पाटील, सचिन पाटील, उपशहर प्रमुख राकेश पाटील, समाजसेविका रचना पाटील, जय पाटील, सिकंदर केणी, व्यापारी संघटना अध्यक्ष श्याम म्हात्रे, माजी नगरसेवक दिनेश कांबळे तसेच शिवसेना महिला आघाडी व कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी तसेच सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळा मागे जाऊ दे सोड सोड. बाळा बाळा मागे ओके. बाबा डिग्री काय करतो? पहिली चालू द्या, चालू द्या. ओके.
बघायचं ना ते सांगत झाले. थांबा. कर्ज वाटते आणि स्माईल थोडासा रेडी. अजून थोडं स्माईल. एक सिंगल समोर माणसं कशी आपण सोडायची. पण दिसू द्या. हां राकेलला सांगतो आता मी काय ते. ओके. शिंदे हो भानुशाली समोर इथे. यस दिनेश स्टार्ट. धनराज इकडे. डन. हो मंगेश. ओके रेडी. समोर रवींद्रनाथ समोर. म्हणून तर ना आमच्या इच्छाच नको आलो. ओके. एक मिनिट. विशेषतः आज माझा 80व्या वर्षात पदार्पण होत आहे. कुटुंब आणि माझा परिसर, मित्रपरिवार, नातेवाईक यांना खूप आनंद झाला. कारण गेल्या अनेक वर्षाची तपश्चर्या आज मी जे प्रकृती सांभाळत राहिलेलो आहे त्यामागे कारण माझी सगळे जवळचे असलेले नातेवाईक. आज आपण या ठिकाणी साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक कट्टा हास्य कला तो जो कार्यक्रम आहे ते त्यांनी हे केलं. अशा विविध कार्यक्रमात घेण्यात आलेले या सगळ्या कार्यक्रमानिमित्त लोकांचं प्रेम उदंड जे आहे ते आज मला मिळतं आहे. त्याचं कारण आहे जी काय गेले अनेक वर्ष मी विनम्रपणे सेवा करत आहे या भागाची, त्याचा हा परिवर्ग आहे. सकाळी मला मंत्री महोदय प्रताप सरनाईकांचाही फोन आला अभिनंदनाचा. मला अतिशय आनंद वाटतो की लोक जरी आपण फार मोठ्या ॲक्टिव्ह नसलो तरी लोकांना अजून स्मरते, याचा मला आनंद आहे. लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरीचा फंड रेझिंग ड्राईव्ह कार्यक्रम सुमधुर म्युझिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडला. लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरीच्या अध्यक्षा लायन सोनल कद्रेकर, सेक्रेटरी जॉन टोरो, खजिनदार विनीता कुबळेकर आणि सुमधुर फाउंडेशनच्या डॉक्टर माधुरी आणि लायन सुकुमार साखरदांडे यांनी हा FRD कार्यक्रम पंचम मॅजिक तुम आ गए हो आयोजित केला होता. माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन बाबूराव पिसाळ, लायन दीपक भुरानी, लायन डॉक्टर विकास गोखले, लायन डॉक्टर संतोष सायली कद्रेकर, जय गर्जे, डॉक्टर चंद्रशेखर वावीकर, गोपाळराव लांडगे, अरुण पाटील यांच्यासह अनेक लायन क्लब ऑफ ठाणे कोपरी सभासदांनी व समाजातील देणगीदारांनी लोकांना देणगी दिली. हा FRD कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आमचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डिस्ट्रिक्ट 3231A2 लायन मनीष लडगे आणि त्यांची पत्नी लायन सीमा लडगे यांनीही या FRD कार्यक्रमाला उपस्थिती लावली. सुमधुर फाउंडेशन ठाणे येथील अनेक व्यावसायिकांनी, डॉक्टरांनी मधुर गायन केले. RD बर्मन यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याकरिता सुंदर गाणी, लायन रेणू सक्सेनाच्या अँकरिंगने या FRD कार्यक्रमाला छान चव आणि सुगंध दिला. जमा होणारा निधी केवळ ठाणेकर समाज आणि दलित लोकांच्या गरजा आधारित सेवा उपक्रमांसाठी वापरला जाईल. काल घडलेला सर्वात यशस्वी FRD कार्यक्रम पार पडला. डॉक्टर बिपिन मेगा डोनर में लायन सोनल कद्रेकर और हमारी प्रसिद्धि एक साथ आ जाइए.
एक साथ आ जाइए। एंड लास्ट डॉक्टर अनका। तर कोविडमुळे बंद पडलं तर ते म्हणतात परत आपण चालू करा आणि त्यांची ते जागा आपल्याला डोनेट करायला म्हणजे किती 10 वर्षांनी तयार आहे आणि आपले मी लायन मनीष लाडगे, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डिस्ट्रिक्ट 3231A2 लायन्स इंटरनॅशनलचा. आजचा हा कार्यक्रम लायन्स क्लब ऑफ कोपरी ठाणे कोपरी यांनी फंड रेझिंगसाठी जे ऑर्गनाईज केलं. म्युझिकल प्रोग्राम सुमधुर फाउंडेशनच्या सहयोगाने खूप चांगला कार्यक्रम झाला. आपण समाजसेवा जेव्हा करायला बाहेर निघतो, कुठेतरी पैशाची गरज असते. पैसे नसले की आपण काही करू शकत नाही. आणि हा फंड रेझिंग कार्यक्रम दरवर्षी प्रत्येक क्लब असा एक कार्यक्रम करतो, ज्यांनी सगळे लोक ज्यांना फंड्स डोनेट करायचे आहेत, चांगल्या कामासाठी जे द्यायचे असतं, आणि आपण छोटे छोटे कामं प्रत्यक्ष आपण स्वतः डोनेट करू शकतो. पण वेन यू कम ॲज ए ग्रुप आणि मोठा ग्रुप बनतो आणि चांगला मोठा फंड्स रेज होऊ शकतं, तो मोठे काम करायची मग संधी मिळते. सोनल कद्रेकर जी प्रेसिडेंट आहेत, त्यांनी यावर्षी डोक्यात बऱ्याच काय करायचा प्लॅन केलेला आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देतो. मी लायन्स सोनल कद्रेकर, अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी. आणि आज आम्ही लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी आणि सुमधुर म्युझिकल फाउंडेशन यांच्या वतीने आम्ही हा फंड रेझिंग कार्यक्रम आयोजित केला आहे डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे. हे फंड रेझिंग अशासाठी आहे की आमचे जे समाजसेवा चालू असते, उपक्रम मोठे मोठे आमचे चालू असतात की जेणेकरून चेक डॅम्प आहेत आणि बोरवेल्स आहेत, शाळेसाठी इमारत आहे की आदिवासी मुलं रस्त्यावर झाडाखाली बसून ज्या अभ्यास करतात, आणि इतरही महिलांसाठी उपक्रम आहेत. असे आमचे अनेक समाजोपयोगी उपक्रम आहेत आणि त्यासाठी लागणारा निधी हा आम्हाला डोनर्सकडनंच घ्यावा लागतो. शिवाय आमचे क्लबचे मेंबर्स, सभासद, मोठे ट्रस्टी आहेत, ते सुद्धा आम्हाला हे सगळं उपलब्ध करून देत असतात. मी लायन सुकुमार साखरदांडे, लायन्स ऑफ ठाणे कोपरीचा पास्ट प्रेसिडेंट, आणि आज सुमधुर म्युझिकल फाउंडेशन, सुमधुर म्हणजे सुकुमार आणि माधुरी माझी मिसेस आहे, गायनेकोलॉजिस्ट आहे. आम्ही दोघांनी मिळून हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे लायन्स क्लबसाठी. तर सर्वप्रथम मी लायन्स क्लबचे प्रेसिडेंट लायन सोनल कद्रेकर यांचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली. आणि उल्लेख अजून एक करायचा म्हणजे आमचे लाडके जे आपले MP आहेत नरेश मस्के साहेब, ह्यांनी हा हॉल आम्हाला वेळेत मिळवून देण्यासाठी मदत केली. तर थँक्यू सो मच फॉर दॅट हेल्प मस्के साहेब. आणि जसं तुम्ही आज बाकीच्यांनी पण सांगितलं की लायन्स ही एक सेवाभावी संस्था आहे आणि त्याच्या मार्फत आम्ही खूप काय कार्य करत असतो. त्यासाठी आज लोकांनी जो हे योगदान दिलं आहे, तर त्या पैशाचा आम्ही डेफिनेटली चांगला उपयोग करू, चांगल्या गोरगरिबांसाठी काम करू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिणी बैरी शेट्टी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांच्या पुढाकाराने आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शिवसेना उबाटा गटाकडून संघटनात्मक मजबूतीसाठी रविवारी सायंकाळी मेळावा आयोजित केला असतानाच भाजपाने दुपारीच उबाटा गटाला धक्का दिला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधील शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून रागिणी बैरी शेट्टी निवडून आल्या होत्या. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी उभाटा गटासोबत राहणं पसंत केलं होतं. त्यांचे पती भास्कर बैरी शेट्टी हे ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाचे उपशहर प्रमुख म्हणून कार्यरत होते. बैरी शेट्टी यांच्यासह युवा सेनेचे ओवळा माजीवाडा चिटणीस सागर बैरी शेट्टी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांनी बैरी शेट्टी यांच्या भाजपा प्रवेशासाठी पुढाकार घेतला होता. यापूर्वी 2012 मध्ये रागिणी बैरी शेट्टी यांनी भाजपाच्या उमेदवारीवरती महापालिका निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना कमी मताधिक्याने पराभव पत्करावा लागला होता. वर्तकनगर, सिवाईनगर, वसंत विहार परिसरात नगरसेवक पदाबरोबरच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बैरी शेट्टी दाम्पत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वागुले, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी सर्वांचं स्वागत केलं. तसेच त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून भाजपाच्या संघटनात्मक मजबूतीसाठी कार्य करणार असल्याचं भास्कर बैरी शेट्टी यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलं. यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सीताराम राणे, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, भाजपाच्या कामगार प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष राकेश चौगुले, वर्तकनगर मंडल अध्यक्ष संतोष जयस्वाल इत्यादी व्यासपीठावरती उपस्थित होते.
साहेब समोर समोर ओके. आजपासून आता पक्षप्रवेशाची शृंखला सुरू झालेली आहे. आज भास्कर बेरी शेट्टी, रागिणीताई आणि असंख्य त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन काम करण्याची इच्छा अनेक प्रमुख नेत्यांना, माजी नगरसेवकांना आणि कार्यकर्त्यांना आहे आणि पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे भारतीय जनता पार्टी त्यांना आपल्या परिवारामध्ये सामील करून घेईल. नाही, हे चालूच राहणार आहे. दर आठवड्याला जे योग्य आहेत, जे भारतीय जनता पार्टीच्या धोरणाला अनुसरून पुढच्या काळामध्ये काम करणारे आहेत आणि भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याकरता ज्यांचा उपयोग आहे, असे सर्वांचेच प्रवेश जे आहेत ते आहेत. आज आता योगायोग असा आहे की तिकडे त्यांचा मेळावा आहे आणि इकडे त्यांची पोट फुटली आहे एका भागामधली. असं निरनिराळ्या भागामधले लोक इच्छुक आहेत. त्यांनी त्यांचं काम करत राहावं. आम्ही आमचं काम योग्य पद्धतीने करणार. 2014 पासून देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी हा पक्ष हा तळागाळापर्यंत जात आहे आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये असंख्य नेते कार्यकर्ते प्रवेश करतायत. आज आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत त्या भागातील आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सीताराम राणे, महापालिकेतले उपमहापौर मुकेश मोकाशी, राकेश चौगुले, मंडळाचे अध्यक्ष संतोष जयस्वाल यांच्या उपस्थितीत उभाटा गटाच्या नगरसेविका रागिनी बेरी शेट्टी व भास्कर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. त्यांचं भारतीय जनता पार्टी परिवार मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि प्रवेशाबरोबर मला वाटतं आम्ही पुनश्च या भारतीय जनता पक्षासाठी कार्यरत होण्याची संधी आज स्थानिक पातळीवर मिळवून घेतलेली आहे. उभाटामध्ये असताना 2 निवडणुका आम्ही आमच्या डोळ्याने पाहिल्या होत्या. खासदारकीची निवडणूक, आमदारकीची निवडणूक. या दोन्ही निवडणुकांमध्ये एक अनुभव असा मिळाला की एक जे व्यवस्थापन लागतं निवडणुकीचं, त्याच्या प्रकारचं व्यवस्थापन या ठाण्यामध्ये आम्हाला कुठेही दिसून आलं नाही. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांमध्ये उभाटामधील दोन्ही लोकप्रतिनिधींना पराभव स्वीकारावा लागला. आणि विधानसभेच्या खास करून निवडणुकीत जर पाहिलं तर मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जे एक नेतृत्व होतं, ते नेतृत्व खरोखरच कौतुकास्पद होतं आणि त्या नेतृत्वामुळेच मला वाटते आज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला भरघोस यश मिळालं. त्यातूनच हिंदुत्ववादी हा विचार तर मनाशी आम्ही बाळगलेलाच आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारातून आम्ही आज या पक्षामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत झालो.